हडपसर बॉम्ब संशयास्पद वस्तू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। संशयित आरोपीला सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला असून तो ओला इलेक्ट्रिक स्कूटीवरून हॉस्पिटलमध्ये आल्याचा संशय आहे। मात्र चेहरा आणि नंबर प्लेट अस्पष्ट असल्याने तपासासमोर मोठे आव्हान उभे आहे। पुण्यातील हडपसर परिसरात सापडलेल्या बॉम्ब सदृश्य वस्तू प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू झाला। या प्रकरणातील संशयित आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। तपासासाठी तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ओला इलेक्ट्रिक स्कूटीवरून संबंधित हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता। त्यानंतर त्याने अतिदक्षता विभागाच्या बाजूला असलेल्या पुरुष स्वच्छतागृहात बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नसून स्कूटीची नंबर प्लेटही अस्पष्ट आहे। त्यामुळे आरोपीची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरतंय। दरम्यान पुणे पोलीस गुन्हे शाखा आणि ATS कडून संयुक्त तपास सुरू असून तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत।